नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सरोजने मुद्दामच कलाच्या हाताला गरम चहाचा चटका दिलेला असतो. कलाच्या हातांची फारच जळजळ होत असते, त्यामुळे ती पाण्याखाली हात धरते. त्याच वेळी तिथे अंजू येते. अंजू म्हणते की अहो ताई, तुम्ही थांबा, मी तुम्हाला मलम लावून देते. त्यावर कला म्हणते की नाही अगं, बरं वाटेल मला. अंजू म्हणत असते की अहो, पाण्याखाली जर हात धरला तर काहीच होणार नाही, मलम लावला तर आणखी बरं वाटेल तुम्हाला. आता त्यावेळी अद्वैतही तिथे बसलेला असतो. अद्वैत हे सगळं बघत असतो की कलाच्या हाताला काहीतरी झालंय आणि त्यामुळे तिने पाण्याखाली हात धरलाय. आणि त्याचवेळी आबाही तिथे आलेले असतात. आबा देखील बघत असतात की कला पाण्याखाली हात धरते आणि कलाचा हात दुखतोय. सरोज आणि रोहिणी दोघीही अद्वैतच्या समोरच बसलेल्या असतात. आता अद्वैतचं लक्ष जातं आबांकडं. आबा बघत असतात की कलाच्या हाताला काहीतरी लागले आणि तिचा हात दुखतोय. त्यामुळे अद्वैत आता पटकन उठतो आणि कलाकडे जातो आणि म्हणतो की काय झालं तुला. आणि अंजूला विचारतो, काय ग अंजू, काय झालं, कोणाला भाजलंय. तेव्हा अंजू म्हणते की कलाताईंचा हात भाजलाय. आबा समोर असतात, त्यामुळे अद्वैत नाटकं करत असतो. कलाचा हात हातात घेतो आणि म्हणतो की अरे किती भाजले तुला, आणि लक्ष कुठं असतं तुझं काम करताना. बघ एकदा किती लाल झालाय बरं हात. आणि जा बरं अंजू, तू क्रीम घेऊन ये आणि तू पाण्याखाली हात ठेव बरं कला. अद्वैत कलाचा हात आता पाण्याखाली धरतो. त्याचवेळी कलाला फोन येत असतो. कलाला फोन आल्यावर अद्वैत कलाला म्हणतो की नाही नाही नाही, तू नको फोन घेऊ, मी आहे ना, मी फोन घेऊन देतो तुला. तर कलाला फोन असतो गुंड्याचा. तेव्हा अद्वैत विचारतो की गुंड्या म्हणजे काजलच ना. कला म्हणते की हो. मग अद्वैत आता फोन उचलतो आणि कलाच्या कानाला लावत असतो. तर मंडळी, आजचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की स्टार प्रवाहावरील मालिकांपैकी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेला तुम्ही 10 पैकी किती गुण द्याल. तुम्हाला तुमचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि सोबतच आपल्या व्हिडिओला लाईक सुद्धा करायचं आहे. धन्यवाद. आबा हे सगळं बघत असतात आणि गालातल्या गालात हसत असतात. कला काजलला विचारते की काय ग गुंड्या, काही महत्वाचं आहे का आणि का फोन केलायस मला. तेव्हा काजल म्हणते की हो ताई, मला तुला खूप महत्वाची एक गोष्ट सांगायची आहे. काजल कलाला सांगते की अगं तायडे, डॉक्टरांनी बाबांचं ऑपरेशन लवकरात लवकर करून घ्यायला सांगितलंय. आणि तुला माहिती आहे ना, त्यांना केव्हापासून डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. आणि डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आता जर त्यांनी ऑपरेशन नाही केलं तर दिवसेंदिवस त्यांना दिसायला कमी होईल. हे बघ, बाबा तर मला तुला सांगूनच देत नव्हते, परंतु मला फार वाईट वाटतंय की बाबा त्यांचं ऑपरेशन नाही करणार आहे आणि नंतर त्यांना दिसायला वगैरे कमी झालं तर काय करायचं आपण, आणि म्हणूनच मी ही गोष्ट तुझ्या कानावर घातली. कला म्हणते की गुंड्या, बरं झालं तुम्हाला सांगितलंस आणि तू काळजी करू नको, मी आहे ना, तू अजिबात काळजी करू नको, मी सगळ्या गोष्टी सांभाळून घेईल. काजल म्हणते की तायडे, अगं तू आहेस ना, म्हणून मला कुठली गोष्ट सांभाळायला नाही लागत आणि मला कसलंच टेन्शन नसतं. बरं चल, मी ठेवते फोन, असं म्हणून काजल फोन ठेवते. तर अद्वैत सुद्धा आता कॉल कट करून टाकतो. अद्वैत कलाला विचारतो की काय झालं, तू ठीक तर आहेस ना, तुझा हात फार भाजलाय का, फार दुखतोय का. तर कला मात्र अद्वैतकडेच बघत असते की अद्वैतला नक्की काय होतंय, हा अद्वैत एवढी कशी माझी काळजी करायला लागलाय. तर अद्वैत मात्र कलाचा हात पहिल्यांदा पुसून घेत असतो. नंतर आता कलाच्या हातावर तो मलम लावत असतो आणि मलम लावताना कलाला हातांची आग होत असते, त्यामुळे हातावर फुंकर देखील घालत असतो. ते सगळं बघून आबा मात्र खूप खुश होत असतात. कला आणि अद्वैतचं एवढं अनोखं प्रेम बघून आबांना खूपच आनंद झालेला असतो. रोहिणी सरोजला म्हणत असते की बघते ना वहिनी, काय चाललंय तिकडे म्हणून. तुला तर खूप वाटत असतं ना की अद्वैत आणि कलामध्ये तसं काही नाहीये. बघ एकदा तुझ्या डोळ्यांनी काय चाललंय जरा त्यांचं. बायकोला एवढंसं नाही भाजलं तर अद्वैत लगेच गेला पळत तिला मलम लावायला. बघ ना, म्हणजे किती बायकोची काळजी करतोय अद्वैत. बापरे, मला तर विश्वासच बसत नाहीये की हा अद्वैत आहे. तर सरोज रोहिणीला म्हणते की सगळं कळतंय मला आणि सगळं दिसतंय देखील मला, परंतु मी काहीच करू शकत नाही. असं म्हणून सरोज आता तिथून रागाने निघून जाते. तर अद्वैत कलाची फारच काळजी घेत असतो. तिच्या हातावर तो प्रेमाने फुंकर घालत असतो. ते बघून आबा तर खूप खुश झालेले असतात. अद्वैत आता हळूच आबांकडे बघत असतो. तेव्हा आबा त्याला आता थम्सअप देत असतात. कला मात्र शॉक असते, कारण अद्वैतच्या नवीन स्वभावाशी आता ती इंट्रोड्यूस होत असते. तर इकडे आता बचत गटाच्या बायका संगीताच्या घरी आलेल्या असतात. संगीताला त्या म्हणत असतात की काय ग संगीत, तुला बचत गटातून कशाला पैसे हवे. तसंही आता तुझ्या 2 मुलींचं तर लग्न झालंच आहे, मग काय आता काजलचं लग्न काढतीयस का. संगीता म्हणते की अगं, आमच्या डोसक्यावर किती मोठा कर्जाचा डोंगर आहे तुम्हाला पण माहिती आहे ना, आणि त्यातल्या त्यात यांच्या डोळ्याचं देखील ऑपरेशन करायचंय, त्याच्यामुळे अमाप खर्च लागणार. एवढंच नाही तर ऑपरेशन झाल्यावर यांना लगेच कामावरही जाता येणार नाही. तेव्हा एक बाई म्हणते की अगं, पण मी म्हणते एवढं चिंतेचं कारणच काय.
आता तू तुझ्या दोन्ही पोरी चांदेकरांच्या घरी दिल्यात, चांदेकरांकडे किती पैसा आहे हे त्यांना सुद्धा माहित नाही. अगं मी काय म्हणते, तुझ्या कलाकडं फक्त एक शब्द टाकायचा बाकी आहे. अगं जेवढ्या नोटा पाहिजे तेवढ्या नोटा तुला आणून देईल ना ती. संगीता म्हणते की अगं असं कसं काय करता येईल. अगं माझी लेक आता सासरी गेली आहे, तिला तिच्या अडचणी आहे, तिला तिचे प्रॉब्लेम आहे आणि ते चांदेकरांचा पैसा आहे. तो हे आमचं कष्ट, आमचे दुःख हे आमच्यापाशीच राहू देत. आम्ही तिच्या सासरकडनं कसं काय पैसे मागणार. तेव्हा एक बाई म्हणते की अगं तिच्या सासरकडनं नको मागूस पैसे, कलाकडनं माग, कारण कला तर तुझी हक्काची मुलगी आहे ना. आणि कला अगं पैसे सुद्धा देईल, तशी कला ही फार मोठ्या मनाची आणि खूप समजूतदार आहे. तर दुसरी बाई तिला म्हणत असते की नाही ग, अगं मोठ्या घरी गेलं का असंच होतं. मोठ्या घरी गेली, कलाने बाई पाठच फिरवली माहेरच्या लोकांकडं. इकडे रोहिणी ही नैनाच्या रूम मध्ये आलेली असते आणि नैनाला ती म्हणते की नैना मला जरा तुझ्याशी बोलायचंय. नैना म्हणते की तुम्हाला माझ्याशी बोलायचंय. तर रोहिणी म्हणते की हो, ॲक्च्युली मला तुझं ना कौतुक करायचंय. नैना म्हणते की माझं कौतुक करायचंय. तर रोहिणी म्हणते की हो, अगं राहुलने रोज ऑफिसला जावं, ऑफिसमधल्या कामांवर लक्ष द्यावं, परंतु अगदी त्याला न पटवून देता तू व्यवस्थित पटवून दिलेस त्याला. आणि एवढंच नाही तर तू डॅडला तुझा मुद्दा देखील पटवून सांगितलाय. नैना म्हणते की अहो त्यात काय एवढं. रोहिणी म्हणते की नाही असं कसं, त्यात खूप काही आहे, कारण आमच्या डॅडला कुठलीही गोष्ट लवकर पटवून देता येत नाही. कदाचित तुला हे आमच्या घरी आल्यापासून कळलंच असेल, परंतु तू मात्र चुटकीसरशी म्हणवलेस हा त्यांना. नैना म्हणते की खरं सांगू, तुम्ही माझं एवढं गोड कौतुक केलं ना, त्यातच खूप काही आलं आणि थँक्यू सो मच. मला नेहमी असं वाटतं की तुमची आणि माझी वेवलेंथ अगदी परफेक्ट मॅच होते. म्हणजे हेच बघा ना, काल तुम्ही मला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या, मला कॉन्फिडन्स दिला आणि म्हणून तर मी खाली जाऊन बोलू शकले. तशीही मी कोणाच्या दबावाखाली राहणाऱ्यातली अजिबात नाहीये, परंतु तुम्ही माझे इन्स्पिरेशन आहात. रोहिणी म्हणते की हो, मलाही तू फार आवडायला लागली आहेस आणि तू खूप हुशार आहेस, ब्युटी विथ ब्रेन. बरं चल येते मी, असं म्हटल्यानंतर नैना म्हणते की मदर इन लॉ एवढंच का. रोहिणी म्हणते की म्हणजे मला कळलं नाही. तर नैना म्हणते की तुमच्याकडे फक्त असंच तोंडाने कौतुक करण्याची सवय आहे का. कौतुक करताना तुमच्यामध्ये काही देण्याची पद्धत नाहीये का, छोटंसं गिफ्ट वगैरे. रोहिणी मनात विचार करते की ही मुलगी एवढी पोचलेली असेल असा मी कधी विचारही नव्हता केला. मिसेस खरेंनी जरा जास्तच चांगले संस्कार देऊन ठेवलेत. एक ती कला आहे आणि एक ही. त्या कलामध्ये आणि हिच्यामध्ये एवढा फरक असेल असं मला कधी वाटलं नव्हतं. तर इकडे संगीताच्या इथे ज्या बायका आलेल्या असतात त्या मात्र टॉन्ट मारत असतात आणि म्हणत असतात की आजकालच्या पोरींचं काय करायचं, आजकालच्या पोरी तर फक्त बाई स्वतःच बघतात. मग काजलला आता शांत बसवत नाही. काजल त्या तिन्ही बायांना म्हणते, हे बघा कोणी आमच्याकडे पाठ वगैरे नाही फिरवलीये, कलाताई आमची मदतच करतीये. कलाताई तिकडे स्वतःच्या हिमतीवर पैसे कमवते आणि त्यातलेच पैसे ती आम्हाला देते. उगाच तुम्हाला तोंडाला येईल ते बोलू नका प्लीज. तर आता काजल असं बोलते तरी सुद्धा बायका त्याच्या उलटच बोलत असतात आणि म्हणत असतात की अगं काय सांगतेस काजल, कला एवढ्या मोठ्या चांदेकरांची सून आहे, चांदेकरांच्या घरात ती गेली आहे आणि तरी सुद्धा ती स्वतः कमवते. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ एकच होतो ना की चांदेकरांनी अजून कलाला स्वीकारलेच नाहीये. आता तिच्या लग्नाला जवळजवळ 6 महिने होत आले आणि अजूनही चांदेकरांनी तिला स्वीकारलं नाही, म्हणजे जरा अवघडच आहे नाही. तर इकडे रोहिणी ही नैनाला म्हणते की अच्छा तुला गिफ्ट हवंय, हे बघ तुला काय हवंय, गिफ्ट हवंय, ती शाबासकीची थाप हवी आहे, सगळं काही मिळेल तुला, पण ते सर्व योग्य वेळ आल्यानंतर. आणि छोटंसं गिफ्ट नाही देणार मी तुला, खूप मोठं गिफ्ट देईल. नैना म्हणते की खरंच थँक्यू सो मच. रोहिणी म्हणते की हो, पण तुला त्या कलापासून जरा सावध राहावं लागेल हां. म्हणजे तसं पण ती आहे तुझी लहान बहीण, परंतु या घरात आल्यापासून तिने सगळी माणसं तिच्या बाजूने केली आहे. तू बघितलंस ना डॅड कसे तिला पाठीशी घालतात, त्यामुळे मी तुला सांगतेय की तू लक्ष दे आणि सावध राहा. नाहीतर मग मला भीती वाटते की उद्या उगाचच तुला तिच्यासमोर हात पसरायला लागू नये आणि तू तिच्यासमोर हात पसरावे हे काय मला योग्य वाटत नाही. खरं सांगू का नाही ना तुला, खरेंच्या घरी ना तू जन्मालाच यायला नको होतं. अगं तुझी लेवल काय आहे, तू आमच्या लेवलची आहेस. पण ती कला सारखी तुझी लायकी काढते आणि स्वतःला सुद्धा तुझ्या लायकीमध्ये येऊन आणि तुला सुद्धा स्वतःच्या लायकीमध्ये नेऊन बसवते. त्यामुळे तू प्लीज सावध राहा आणि इथून पुढे स्वतःची काळजी घे त्या कलापासून. म्हणत रोहिणी आता ठिणगी पाडून तिथून निघून गेलेली असते. रोहिणी फक्त ज्याला त्याला ठिणगी लावण्याचं काम करत असते आणि पेटवून देण्याचं काम करत असते. तर इकडे सर्वजण जेवायला बसलेले असताना कला सर्वांना जेवायला वाढत असते, परंतु कलाचं लक्ष मात्र वाढण्यावर नसतं, कामावर नसतं, तर तिचं संपूर्ण लक्ष हे बाबांवर असतं.
काजल जे काही बोललेली असते त्यावर असतं. तर कलाच्या हातातून भांडी सुद्धा पडत असतात. ती सर्वांना सॉरी म्हणते. त्यानंतर ग्लास भरायला घेते, तर ग्लास भरताना सुद्धा तिला काजलचाच विषय आठवत असतो. काजल तिला म्हणालेली असते की बाबांचं ऑपरेशन करायचं आहे आणि जर आपण बाबांचं ऑपरेशन नाही केलं तर बाबांना दिसायला कमी होईल. कला आता इतकी विचारांमध्ये गुंतलेली असते की पाण्याचा ग्लास भरूनही गेलेला असतो तरी सुद्धा ती पाणी ओतत असते. त्यामुळे आबा आता कलाला म्हणतात की अगं कला थांब. जेव्हा कला भरलेला ग्लास बघते तेव्हा ती सर्वांना सॉरी म्हणते. आबा कलाला विचारतात की कला तुला काही झालंय का? कला म्हणते की काही नाही आजोबा. आबा म्हणतात की मगाच्यापासून मी बघतोय की तुझं मन काय मला थाऱ्यावर दिसत नाही. तुझ्या मनात नक्कीच काहीतरी चाललंय. काय झालंय तुला सांग बरं मला. कला म्हणते की काही नाही आजोबा, काही नाही झालंय. तर आबा म्हणतात की अगं मगाच्यापासून मी बघतोय तू काहीतरी पाडतीयस, तुझं लक्षच नाहीये, असं तर तू कधी काही करत नाहीस. नक्की काय झालंय सांग बरं मला. तेव्हा कला म्हणते की नाही आजोबा, ते जरा चुकून झालं. तेव्हा आबा म्हणतात की कला अगं मी तुला खूप चांगलं ओळखतो. हे बघ, मनामध्ये जरी काही असलं ना तरी सुद्धा आपल्या माणसांसमोर मन व्यक्त करावं, आपल्या माणसांसमोर मन मोकळं करावं. अगं त्या गोष्टीने बरंही वाटतं आणि काहीतरी मार्ग देखील निघतो. आता सांग बरं काय झालंय नक्की. तेव्हा कला आता सांगू लागते. कला आबांना म्हणते की आबा, आमच्या घरावर जो कर्जाचा डोंगर आहे तो कसा फेडावा तेच मला कळत नाही. ते तिघही तिकडं पिचून गेलेत आणि इकडं मला काय करावं तेच कळत नाहीये. आबा म्हणतात की असं आहे तर अद्वैता, अरे तुझी बायको ही टेन्शनमध्ये आहे. तिच्या मनात काय चाललंय हे तू समजून घ्यायला हवंस. अरे ती एवढी टेन्शनमध्ये आहे, एवढा विचार करतेय, तू तिला विचारलंस का तरी? तिला काय झालंय हे तरी तू तिला विचारलं का? आता या घरामध्ये सगळ्यात जवळचा तर तूच आहेस ना तिच्यासाठी. सरोज लगेच आबांना म्हणते की आबा, या सगळ्यासोबत अद्वैतचा काय संबंध आणि अद्वैत काय तिचा जवळचा नातेवाईक नाहीये. आता तिला तिच्या घरच्यांचा प्रॉब्लेम आहे आणि तिला तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हे ती स्वतः बघेल ना. उगाचच फक्त स्वतःला किती टेन्शन आहे हे नेहमी दाखवायचं आणि दुसऱ्यांची सहानुभूती मिळवायची. आणि आबा, तुम्ही उगाचच अद्वैतला या सगळ्या गोष्टीमध्ये पाडू नका हा. ही कला तर वाटच बघतीये की कधी एकदा अद्वैत ह्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये फसेल. सरोजच्या त्या बोलण्याचं कलाला वाईट वाटत असतं. तर आबा सरोजला म्हणतात की अगं सरोज, तू असं कसं काय बोलू शकतेस? अगं आपण सगळ्यांनीच बघितलं ना की तिचं मन थाऱ्यावर नाहीये, त्यामुळे तिला काय झालंय हे आपणच सगळ्यांनी विचारायला हवं. आपण सर्वजण एका छत्राखाली राहत असतो, त्यामुळे या छत्राखाली जर कोणाला दुखलं खुपलं तर आपणच एकमेकांना विचारायला हवं. आणि आता हिची मनस्थिती जर मला समजू शकते तर अद्वैत तर तिचा नवरा आहे आणि या घरात तिच्या सगळ्यात जवळचा. मग त्याला तर कलाच्या मनातलं कळलंच पाहिजे ना. तिला विचारणं म्हणजे त्याची जबाबदारी आहे. सरोज म्हणते की आबा, मला नाही वाटत की त्याची कुठली जबाबदारी आहे आणि तिच्या बाबतीत तर अजिबातच नाही, कारण त्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातंच नाहीये. आबा म्हणतात की असं तुला वाटतंय, परंतु सगळ्यांना माहिती इथे की त्या दोघांचं लग्न झालंय. कोणाला मान्य असो नाहीतर नसो, परंतु त्यांनी आता त्यांचा संसार सुरू केलाय. अद्वैतने एकदा तरी तिला विचारायला हवं ना की काय झालंय तुला कला, तुला कसला त्रास आहे का? कला आबांना म्हणते की आबा, खरं तर तुम्ही या सगळ्यामध्ये अद्वैतला नका ओढू, कारण अद्वैतचं काहीही चुकलं नाहीये. त्याने मला खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न केला, एकदा दोनदा तीनदा. त्याने मला विचारलं देखील की तुला कसला त्रास होतोय का, मी तुला काही मदत करू का, परंतु मीच त्याला काही सांगितलं नाही. आता सरोजला मात्र चांगल्याच मिरच्या झोंबतात, कारण कलाने सांगितलेलं असतं की अद्वैतने स्वतःहून तिला प्रॉब्लेम विचारलाय म्हणून. आता अद्वैतला करायची इतकी काळजी आहे का, असा सरोज विचार करत असते आणि सरोजला या गोष्टीचा राग आलेला असतो. अद्वैत मात्र मनोमन खुश होत असतो आणि मनात विचार करत असतो की अच्छा, म्हणजे हिला पटलंय का की मी तिच्यासोबत चांगलं वागतोय. म्हणजे चला, मी जे हेतूने हे सगळं करतोय तो हेतू माझा सक्सेसफुल होतोय असं वाटतंय. आता निदान आबांना तरी वाटतंय की मी खरेला ऍटलिस्ट स्वीकारलं तरी आहे. सरोजला मात्र हे अजिबात सहन होत नसतं, कारण अद्वैत हा कलाकडे ओढला जात असतो आणि ते बघून आता सरोज रागारागाने तिथून निघून जाते. तर इकडे बायका मात्र संगीताला बोलण्याचा एकही चान्स सोडत नसतात. काही काही बायकांची सवयच असते की नुसते टॉन्ट मारायचे आणि संगीतासोबतही असंच काहीतरी होत असतं. संगीताला ती एक बाई म्हणत असते की काय ग संगे, आम्हाला तर खूप सांगायची की मी माझ्या मुलींचं लग्न मोठ्या घराण्यात करून देणार म्हणून, आणि एकदा की श्रीमंत घरात लग्न झालं की मग माझ्या आयुष्याची काळजीच मिटली. मग आता काय झालं, आता का रडतीयस, माग ना त्यांच्याकडे पैसे.
संगीता रडत असते तर दुसरी बाई म्हणत असते, तेव्हा तर तुला नुसते श्रीमंत पोरं दिसायची, श्रीमंत पोरं बघण्यासाठी जॉगिंग ट्रॅकला जायची, काय काय करायची, आणि जेव्हा तुला कळलं की चांदेकरांच्या तिन्ही मुलांचं लग्न नाही झालंय तर किती मागं लागली होतीस तू. मग आता झालंय ना तुझ्या पोरींचं चांदेकरांशी लग्न, आणि मग त्याच पोरींना चांदेकरांकडून तुला पैसा आणून द्यायला काय झालंय, आणि तसंही तुला हेच हवं होतं ना, मग करून घे तुझ्या पोरींकडनं तसं. तर संगीता रडत असते आणि म्हणत असते की तुम्हाला मी कशाला इथे बोलवलं होतं, आमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे ग. अगं तुम्हाला मी इथं कशाला बोलवलं होतं, बचत गटातून मला थोडं कर्ज मिळेल का, आमची काहीतरी सोय होईल का, यासाठी मी तुम्हाला बोलवलं होतं ना. आणि काय ग तुम्ही मलाच हिनवताय ना, हीच का तुमची मैत्री, हाच का तुमचा शेजार धर्म. काही नकोय मला, मला तुमचं पैकही नको आणि मला तुम्हीही नको, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. संगीता आता त्या बायकांना चांगलंच फटकारते तर त्या तिन्ही बायका आता तिथून निघून गेलेल्या असतात. काजल संगीताला म्हणत असते की आई तू कशाला यांना इथे बोलवलं होतंस ग, तुझा अपमान करून घ्यायला बोलवलं होतंस. आता हीच गोष्ट जर बाबांना कळली तर किती भडकतील तुला माहितीये का ते. अगं कशाला ह्या बायकांच्या नादी लागायचं. तेव्हा संगीता म्हणत असते की काजल बघितलं ना तू कशा मला तडातडा बोलून गेल्या ह्या बायका. संगीता फार रडत असते तेव्हा काजल आता बसून संगीताला समजावत असते. काजल आईला म्हणत असते की आई अगं त्या ज्या बायका बोलत होत्या ना ते काही चुकीचंही नव्हतं. आधीच एक कर्ज डोक्यावर असताना दुसरं कर्ज कुठे करून घ्यायचं. आपण करू काहीतरी, आपण बाबांच्या ऑपरेशनसाठी पैसे जमा करूयात. पण तू हे जे काही करतीयस ते कशाला करतीयस. तेव्हा संगीता आता चिडते आणि काजलला म्हणत असते की बोल, तू सुद्धा मलाच बोल, सगळे येऊन मलाच बोला. म्हणजे मी जे काही करते ना ते सगळं चुकीचं असतं, माझंच चुकीचं असतं, मीच चुकते. प्रत्येक वेळी मी मी आणि मीच. आता तूच बोलायची राहिली होती, तूही तोंड उघड आणि बोल मला काय बोलायचंय ते. मला काहीच कळत नाही ना. अगं पण जरा तरी माझ्या मनाचाही विचार कर. अगं माझ्या मनाचा विचार करा की मी हे सगळं का केलं. कोणी माझ्या मनाचा विचार केलाय का. सगळ्यांना असं वाटतं की मीच वाईट आहे, मीच मूर्ख आहे. संगीता फार रडत असते तेव्हा काजल आता संगीताजवळ येते. संगीताला ती समजावत असते की अगं आई आपल्याला असं नव्हतं म्हणायचं, मी फक्त तुला एवढं म्हणत होते की या सगळ्या गोष्टींचा तू एकदा विचार कर. हे बघ तुझ्या डोक्यातून कल्पना आल्यावर त्याचं काय होतंय तू बघितलंयस ना. आता तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव आणि काळजी करू नको, आम्ही सगळं व्यवस्थित करू. आपलं कर्जही फिटेल आणि बाबांच्या ऑपरेशनसाठी पैसेही उभे राहतील. काजल संगीताला म्हणत असते की आई सगळं काही ठीक होईल, फक्त तू शांत राहा. परंतु संगीता मात्र खूप रडत असते. तेव्हा काजल आता संगीताला जवळ घेत असते आणि आई प्लीज रडू नको असं म्हणत असते. तर आबा कलाला म्हणत असतात की कला अगं तुझ्या घरच्यांवर एवढं मोठं कर्जाचा डोंगर आहे, त्यामुळे तुला त्रास होणं साहजिकच आहे आणि तुला टेन्शन येणं सुद्धा साहजिक आहे. आणि शेवटी आई बापाचं दुःख हे पोरगीच तर समजून घेऊ शकते. हे बघ तू काळजी नको करू, आपण हा प्रॉब्लेम आता लगेच सोडवणार आहोत. अद्वैत तू एक काम कर, तू बँकेच्या माणसांना जाऊन भेट आणि कर्जाबद्दल त्यांना विचार. त्याला आपण काही पैसे देऊ शकतो का बघ एकदा, नाहीतर आपण चेक देऊयात त्याला. आणि हे बघ घरची लक्ष्मी जर अशी त्रासात असेल ना तर मला मात्र ते काय बघवणार नाही. रोहिणीला मात्र राग आलेला असतो. डॅडला नक्की काय झालंय, एका झटक्यात ह्या मुलीला एवढे कसे काय पैसे ते काढून देऊ शकतात. खरं तर खूप मोठं आश्चर्यच आहे हे म्हणायला. आणि ह्या पोरीने ना काहीतरी डॅडवर जादूच केली आहे, काहीतरी डॅडवर काळी जादू केली आहे की डॅड सगळे तिच्याच फेवरमध्ये. आणि ही सरोज वहिनी सुद्धा, हिचं एकदा डोकं तापलं की तापलं, असं तडकाफडकी उठून जायला कोणी सांगितलं होतं हिला. नैना मनात विचार करत असते की आबा कर्ज फेडण्यासाठी एवढे पैसे देताय, त्या घरासाठी एवढं का करताय ते. मी साधा एक नेकलेस मागितला तर केवढे बोलले, मला बिलही आणून दिलं. मग आता एवढे पैसे कसे काय देऊ राहिलेत ते. आता नैनाला एवढी अक्कल नसते की आपल्याच आईवडिलांना पैसे देताय आणि यातून आपल्याच आईवडिलांचं भलं होणार आहे. परंतु नैनाला मात्र तिच्या नेकलेसचं पडलेलं असतं आणि तिच्या आईबाबांना जे आबा पैसे देणार असतात त्याचं मात्र काहीच नाही. परंतु नैनासारखी आपली कला तर अजिबात नसते. कला फार स्वाभिमानी असते आणि आबांना ती म्हणते की आबा आम्हाला पैसे नकोत. हे बघा आबा, याआधी आम्ही कधीच कोणाकडनं पैसे नाही घेतले, मग अडचण असली तरी सुद्धा. आणि मी जर पैसे घेतले तर माझ्या आईबाबांना सुद्धा ते आणि मी जर पैसे घेतले तुमच्याकडनं तर माझ्या आईबाबांना सुद्धा ते पटणार नाही. आबा तुम्ही बरं झालं मला बोलतं केलं, कारण मला खूप टेन्शन आलं होतं. मला कोणासमोर तरी माझं मन मोकळं करायचं होतं. पण तुम्ही मला विचारलं, खरंच माझं मन आता हलकं झालंय आणि खरंच मला आता पैसे नकोय. आबा कलाला म्हणतात की आबा कलाला म्हणतात की अगं सुनबाई असं नको समजूस. ज्याप्रमाणे आपलं सासर असतं त्याचप्रमाणे आपलं माहेर असतं.
तू पैसे घे, ऐक माझं. तेव्हा कला म्हणते की नाही आजोबा, खरंच मला पैसे नकोय. हे कर्ज मी काहीही करेल परंतु स्वखर्चानेच फेडेल. आबा, मला हे कर्ज माझ्या पद्धतीने मला फेडू द्यात. मी तुमच्याकडनं असे पैसे नाही घेऊ शकत. तर कलाचं हे स्वाभिमानाचं बोलणं ऐकून तर आबा कलावर खूपच इम्प्रेस झालेले असतात. आबांचा कलाबद्दल असलेला रिस्पेक्ट आता खूपच वाढलेला असतो आणि अद्वैतला सुद्धा कलाचा खूप अचंबा लागतो की मला असं वाटलं होतं की कला पैसे घेईल आणि कर्ज फेडून टाकेल, परंतु कलाने असं नाही केलं. तर कलाला स्वतःच्या हिमतीने आणि स्वाभिमानाने हे कर्ज फेडायचे हे बघून अद्वैतलाही छान वाटलेलं असतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर कला आता रात्रीच्या वेळी डिझाईन काढत असते आणि कलाचं काही लक्ष लागत नसतं डिझाईनला, त्याच्यामुळे सारखे तिच्याकडनं डिझाईन चुकत असते आणि ती सारखी पानं फाडत असते. तर अद्वैत तिथेच बसलेला असतो. अद्वैत हा सगळा प्रकार बघत असतो आणि मनात विचार करत असतो की बापरे, आता जर हिचं मन जर नाही लागलं ना ह्या डिझाईन्स काढायला तर यामध्ये माझंच मोठं नुकसान आहे. आता जर उद्या हिने मला तोंडावर पाडलं तर मी काय करायचं. आता चांगला नवरा होण्याची हीच योग्य वेळ आहे. अद्वैत आता चक्क गाणं गायला, इतकं बेसुर ते गाणं असतं की कला डायरेक्ट हसायला लागते आणि म्हणते की चांदेकर, काय चाललंय तुझं? आधीच मला काही सुचत नाहीये आणि तू कसले गाणे गातो हे? अद्वैत म्हणतो की अगं, तुला काहीतरी सुचावं ना म्हणून तर गातोय मी. तर कला म्हणते की अशा तुझ्या भसाड्या आवाजात, आणि असं म्हणून मोठ्या मोठ्याने हसायला लागते. अद्वैतला फार राग येतो आणि अद्वैत तिथून निघून जात असतो. तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर थांब, तू छानच गाणं गायलास. खरंच एकदम गुड ट्राय होता हा तुझा, मला तर आवडलं बाबा. भापो. तर अद्वैत म्हणतो की काय भापो? भापो म्हणजे काय आता नवीन? तर कला म्हणते की भापो म्हणजे भावना पोचल्या. तर कलाच्या त्या शॉर्टकटवर अद्वैतला हसावं की रडावं असं झालेलं असतं आणि कला मात्र अद्वैतच्या गाण्यामुळे खूपच हॅप्पी झालेली असते आणि खऱ्या अर्थाने अद्वैतने कलाचा मूड ठीक केलेला असतो. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.